एकूण आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशभरामध्ये आणि खास करून महाराष्ट्राच्या अनुषंगाने मी बोलू इच्छितो की जे काही महाराष्ट्रभरामध्ये विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांमध्ये जो काही त्यांचा आवाज दाबला जातो तो आवाज दाबण्याचं काम वेगळ्या महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये होतानाच आपण दिसतो. आपण जर पाहिलं तर पुणे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गाजलेले आमच्यावरती जो काही हल्ला झाला त्याच्यानंतर लगेच काही दिवसांनी जे काही ललित कला केंद्र आहे ते फोडलं गेलं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती केसेस केल्या गेल्या. अशी वेगवेगळी जी काही महाराष्ट्रभरातली जी काही प्रकरणं आहेत ना त्याचा एक दूरगामी परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावरती एक भीतीचं वातावरण पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये झाल्याचं आपण पाहतो. आपण जर त्याची पार्श्वभूमी काढली की या सगळ्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज उठवणारे जे काही विद्यार्थी आहेत ते कोणत्या घटकातले विद्यार्थी आहेत, कोणतं त्यांची कौटुंबिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी त्यांची काय आहे हे जर आपण बारकाव्यानं जर पाहिलं तर त्याचं अत्यंत ठळक असं उदाहरण म्हणजे रामदास आहे किंवा माझ्यासारखे विद्यार्थी असे अनेक विद्यार्थी आहेत की दलित आदिवासी ओबीसी घटकातून येणारे किंवा गरीब कुटुंबातून येणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना खास करून टार्गेट केलं जाते आणि त्या विद्यार्थ्यांना टार्गेट करणं सोपं हे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. मला वाटते की ती धार अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांवरती किंवा विद्यार्थी नेत्यांवरती हे जे काही बडगा उगारला जातोय त्याची धार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि मला वाटते की आपण त्या विद्यार्थ्यांच्या बाजूनं उभं राहणं, नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, बुद्धिजीवींनी या अशा स्वरूपाच्या विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थी नेत्यांच्या सोबत उभं राहण्याची मला वाटतं ही वेळ आहे. रामदास हा माझ्यासोबतच विद्यार्थी संघटनेमध्ये SFI काम करतो. तो जेव्हा त्याच्यावरती कारवाई केली गेली तेव्हा त्याचा ॲक्सिडेंट त्याचा फ्रॅक्चर झाला, त्याचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केली. मागच्या 1-1.5 वर्षापासून रामदासचं जी काही भावनिकता, मानसिक स्थिती जी आहे, त्याची शारीरिक स्थिती जी आहे ही खूप जवळून पाहिलेली आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं तो हार मानलेला नाही, तो स्वतः उभा राहतोय, लढण्याची जिद्द तो दाखवतोय आणि हे जे काही बसलेले सगळे मंडळी आहेत ते देखील त्याच्या सोबत ज्या पद्धतीने उभं राहतात. मला वाटतं की विद्यार्थी आंदोलनाला ही खरंच खऱ्या अर्थानं बळ देणारी गोष्ट आहे. दुसरा एक मला शेवटचा मुद्दा एक सांगायचा आहे आपल्याला की लक्षात घ्या की हे जे काही जजमेंट आलेले त्या जजमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही फेलोशिप जर घेत असाल, जर काही सरकारच्या लाभाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही BJP सरकारच्या विरोधामध्ये बोलू शकत नाही. मला वाटते की ही सगळ्यात विठारी गोष्ट आहे. जर हे जजमेंट असं जर सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं आणि त्याचा जर दाखला जर येणाऱ्या पुढच्या जजमेंटमध्ये जर घेतला गेला तर आमच्यासारखे जे काही विद्यार्थी आहेत, जे काही स्कॉलरशिप घेतात, फेलोशिप घेतात किंवा इतर जे काही लाभ घेतात शासनाचे, त्या लाभ घेणारे 50% जास्त जे काही विद्यार्थी आहेत ते तर सरकारच्या विरोधामध्ये बोलणारच नाहीयेत. मग असे कितीतरी खटले, जसं रामदासवरती खटला चालतोय आता, असे कितीतरी खटले चालले जातील आणि असे कितीतरी आमची निलंबनं होतील. मला वाटते की याच्या विरोधामध्ये SFI निश्चितच आज रामदासच्या सोबत उभी आहे आणि भविष्यामध्ये असे किती ज्या काही घटना घडतील त्या सर्व विद्यार्थिनींच्या सोबत SFI असेल हा विश्वास या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. धन्यवाद.